हनी ट्रॅपमध्ये संभाजीनगरच्या व्यापाऱ्याकडून तब्बल 15 लाख रुपये उकळण्यात आलेले आहेत। आरोपी महिलेसह 4 जणांना संभाजीनगर पोलिसांनी अटक केली। रंगार गल्लीत 20,000 रुपये घेताना या आरोपींना रंगेहात पकडलं। व्हॉट्सअॅपवर अश्लील संवाद पाठवून व्यापाऱ्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवलेलं होतं। धक्कादायक असा हा प्रकार संभाजीनगरमधला समोर येतोय। हनी ट्रॅपमध्ये जवळपास व्यापाऱ्याकडून 15 लाख रुपये उकळल्याची ही घटना। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्या सोबत आहेत। सचिन, काय नेमका हा प्रकार आहे, सविस्तर? ही जी महिला आहे ही या महिलेने उद्योजकासोबत व्हॉट्सअपवर संवाद साधला, काही व्हिडिओची देवाणघेवाण केली आणि अश्लील संवाद साधला। त्यानंतर या महिलेने या उद्योजकाला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली। टप्प्याटप्प्याने लाख रुपये, 1.5 लाख रुपये असे या व्यापाऱ्याकडून उकळण्यात आले। मात्र पुन्हा पुन्हा ते मागत गेले। या सर्व प्रकाराला वैतागून हा जो व्यापारी आहे आत्महत्या करण्याचे मनस्थितीमध्ये होत्या। मात्र त्याबद्दलची माहिती त्यांनी पोलिसांना दिली आणि पोलिसांनी हा सापळा रचला आणि त्यानंतर या 24 वर्षीय महिलेसह त्याचे 3 साथीदार पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। जेव्हा या चौघांना अटक करण्यात आली त्यानंतर यांच्या मोबाईलमध्ये काही संशयास्पद व्हिडिओ देखील आढळलेले आहे आणि यामुळे हा प्रकरण फक्त या उद्योजकापुरता राहिलेला नसून आता यामध्ये अनेक उद्योजकांना देखील अशाच पद्धतीने त्यांनी ब्लॅकमेल करून फसवल्याचं प्रकरण देखील होऊ शकतो आणि याची व्याप्ती देखील वाढू शकते। कारण की यापूर्वीच अजून असाच एक प्रकार काही महिन्यापूर्वी संभाजीनगरमध्ये उघडकीस आला होता आणि हा दुसरा प्रकार आणि त्यानंतर त्यांच्या मोबाईलमध्ये मिळालेले ते व्हिडिओ, त्यामुळे हा सर्व प्रकरण आता याची व्याप्ती वाढणार आहे। अनेक गुन्हे देखील उघडकीस येण्याची शक्यता आहे। यामध्ये जी महिला आहे त्याचा पती देखील हा गुन्हेगार असून सचिन, काय नेमकी माहिती पोलीस तपासातून उघडकीस येते, समोर येते हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।